15 वर्ष अगोदर माझ्या मनामध्ये एक विचार आला होता. म्हणजे स्वतःचा व्यवसाय. एक छोटासा का असेना, पण एक सुरुवात करावी, छोटासा व्यवसाय करावा. पण नोकरीमुळे मी तो व्यवसायाला सुरुवात करू शकलो नाही आणि फॅमिलीच्या जबाबदारीमुळे मी त्या व्यवसायाला सुरुवात केली. पण त्यानंतर मी आता 5-6 वर्षापासून मी ह्या व्यवसायामध्ये आहो आणि मी हिम्मत केली, सुरुवात केली, की आपण हे करून तर बघूया, प्रयत्न तर करून बघूया. म्हणून मी एक सुरुवात केली कोल्ड प्रेस ऑइलची. त्यात शेंगदाणा तेल, जवस, तीळ तेल, मोहरी तेल अशा प्रकारचे आपण कोल्ड प्रेस ऑइल मॅन्युफॅक्चरिंगचं आपण काम करतो. तर मित्रांनो, मी रुपेश चव्हाण. माझा परिचय म्हणजे की मी एक मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉन्ग करतो. एक माझ्या अ, विद्या मंदिर हायस्कूल ऊर्जानगर इथे माझ्या 10वी पर्यंतचे शिक्षण झालं. त्यानंतर घरची एक मिडल क्लास फॅमिली असल्यामुळे मिडल क्लास फॅमिलीमध्ये कुठल्या-कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात, कुठल्या-कुठल्या फायनान्शियली अडचणी येतात आणि कसल्या अडचणी येतात ह्यातला मग मला हळू छान व्यवस्थित समज यायला लागली. मग मी नोकरी करत असताना माझ्या डोक्यामध्ये तरी हा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नव्हता, की मला ह्या आर्थिक अडचणीचा नेहमी मला सामना करावा लागायचा. मग मी असं करत असताना मग मी माझ्या ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण पूर्ण कसाबसं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मी नोकरीच्या शोधामध्ये लागलो आणि नोकरीच्या शोधाच्या माध्यमातून मी फार्मा इंडस्ट्री जॉइन केली आणि फार्मा इंडस्ट्रीज कमीत कमी मी 15 ते 16 वर्ष मी फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम केलं. त्या फार्मा इंडस्ट्रीमधून मला बऱ्यापैकी खूप छान शिकायला मिळालं. त्यातून पेशन्स, मला स्वतःला एक सेल्फ मोटिव्हेटेड मी व्हायला लागलो आणि सेल्फ मोटिव्हेटेड होत असताना तरी माझ्यामधला मनामध्ये तो एक विचार नेहमी दडून राहायचा, की एक स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. पण नक्की स्वतःचा व्यवसाय सुरू करावा म्हणजे नक्की काय करावं? कुठल्या सेगमेंटमध्ये जावं, कुठल्या सेक्टरमध्ये जावं, कसा व्यवसाय सुरू करावा यामध्ये माझ्यामध्ये म्हणजे मला कुठल्याच प्रकारचं नॉलेज नव्हतं. पण मी एक फार्मा लाईनमध्ये असल्यामुळे हेल्थशी रिलेटेड माझा एक जवळचा विषय होता. मग हेल्थशी रिलेटेडमध्ये आपण असं काय करू शकतो बा? माझ्या मनामध्ये एक असा बरेचदा प्रश्न निर्माण व्हायचा. मग असा प्रश्न निर्माण होत असताना बरेचदा आपण पेपर वगैरे वाचत असताना मला त्यामध्ये घाणीच्या तेलाच्या संदर्भातली माहिती मला हळू मिळत गेली. मग मी त्याबद्दल वाचायला लागलो, समजून घ्यायला लागलो आणि असं करता मला बऱ्यापैकी हळू मी नॉलेज घ्यायला लागलो आणि मग असं करत असताना मी माझ्या मित्रांसोबत, फॅमिलींसोबत डिस्कस करायला लागलो. तर मला त्या संदर्भात माझे मित्रमंडळी मला याबद्दल गाईड करायचे, सजेस्ट करायचे आणि असं करत असताना मग आपण या हेल्थशी रिलेटेड आपण ऑर्गॅनिकमध्ये काम करू शकतो. म्हणजे घाणीच्या तेल, कोल्ड प्रेस ऑइल किंवा सुरुवात केली. सुरुवात करत असताना मग मला असं वाटलं, की या हेल्थशी रिलेटेड आपणही काम करतो आहे. म्हणून मग मी त्या कामामध्ये माझी म्हणजे स्वतःला मी झोकून देण्याचा प्रयत्न केला. झोकून देण्याचा प्रयत्न करत असताना मग मी त्या कामाला कुठून करावी म्हणून मग मी त्या संदर्भातली माहिती गोळा करत गेलो आणि मग नाशिक खादी ग्रामोद्योग आयोग इथे जाऊन ट्रेनिंग तिथे 2.5 ते 3 महिन्याचा मी ट्रेनिंगचा कोर्स केला. तो करत असताना मग त्या पिरियडमध्ये मी मशीन बुक करायचा विचार केला, पण माझ्याकडे फायनान्शियली अडचणी माझ्याकडे निर्माण झाल्या. कारण मशीन बुक करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे 2 ते 2.5 लाख रुपये माझ्याकडे नव्हते. मग हा प्रॉब्लेम मी माझ्या मित्रांमध्ये शेअर केला आणि शेअर करत असतानाच मग त्यांनीच त्यातून पैसे उभे करून देण्यासाठी त्याच माझ्या मित्रांनी मला मदत केली आणि त्या माध्यमातून मग मी मशीन बुक केली आणि मशीन आणली. तर त्याच पिरियडमध्ये लॉकडाऊन सुरू झालं. लॉकडाऊन सुरू झालं असताना सगळीकडे बंदची परिस्थिती होती. अशा परिस्थितीमध्ये आपण तेल विकणार कसं? लोकांना माहिती देणार कशी? या संदर्भात माझ्या मनामध्ये खूप प्रश्न उपस्थित व्हायचे. मग असं करत असताना मग मी हळू सुरुवात केली. असं करता त्यामध्ये काळ निघत गेला. कधी-कधी 15-15 दिवस तेल विक्रीस अजिबात व्हायचं नाही किंवा गेलं तर हप्त्यातून 1 लिटर किंवा 2 हप्त्यातून एखादी लिटर अशी मग माझी ती सुरुवात झाली. एक दयनीय सुरुवात झाली. कारण त्या पिरियडमध्ये लॉकडाऊनमध्ये मी नोकरीसुद्धा सोडून दिली होती. कारण मी स्वतःचा व्यवसाय मला स्टार्टअप सुरू करायचं होतं आणि तर मग अशा परिस्थितीमध्ये माझी आर्थिक परिस्थितीच्या कुंडीमध्ये मी सापडल्या गेलो. परिस्थितीमध्ये मी सापडल्या गेलो. मग अशा परिस्थितीमध्ये मग मी करायचं काय? मग माझ्या मनामध्ये असा बराचदा विचार पण आला, की आपण व्यवसाय परत बंद करून परत नोकरीच्या मार्गाने जावं. अशा पद्धतीने माझ्या मनामध्ये विचार आला असताना पण मग माझ्या मनात एक असाही प्रश्न उपस्थित झाला, की जे माझे मित्रमंडळी
तर जो विश्वास दाखवला, त्यांनी मला एक फायनान्शियली मदतसुद्धा केली आणि त्यांनी मला माझ्याबद्दल एक विश्वास पण दाखवला. तर नाही म्हटलं, आपण यांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. आपण याला प्रयत्न करतच राहायचे आणि मग असं करत असताना अशी परिस्थिती फायनान्शियली अडचण निर्माण झाली, की मी 4-4 महिने इलेक्ट्रिक बिल भरण्याची माझी कॅपॅसिटी नव्हती. घरी सिलेंडर भरण्याची माझी कॅपॅसिटी नव्हती. बरेचदा मी माझ्या मिसेसला वगैरे आम्ही चुलीवर स्वयंपाक करायला लावले. 2-3दा एम-एस-सी-बीवाले लाईन कापायला आले असताना आम्ही त्यांना ॲडजस्ट करून म्हणजे त्यांना मग कसंबसं आम्ही इकडून-तिकडून उसने एक पैसे घेऊन मग त्यांचे एम-एस-सी-बीचं बिल भरायचं. अशा परिस्थितीतून मी माझे म्हणजे एक सुरुवात झाली आणि त्यातून मग मला एक अनुभव आणि त्यातून मला एक अनुभव येत गेला. मला शिकायला मिळालं आणि असं करताना मग हळू-हळू मग मी स्वतःच्या व्यवसायावर फोकस मग ग्राहक दुकानामध्ये यायचे. ते मला मग विचारायचे, "घाणीचं तेलच का? दुसरं का नाही?" या संदर्भात मग मी एक एम-आर असल्यामुळे मी त्यांना ह्या गोष्टी योग्य रीतीने पटवून सांगू शकत होतो, समजून सांगू शकत होतो. मग त्यांना सांगायचो, की घाणीचं तेल हे याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल खूप छान पद्धतीनं असतं, जे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. अशा मग प्रत्येक याच्याबद्दल मी त्यांना माहिती द्यायचं आणि मग आता हळू माझ्याकडे तर तेलाचं प्रोडक्शन खूप छान पद्धतीने वाढलं आहे आणि खूप छान पद्धतीने माझ्या सध्याचे जे जे 2 ते 5 लिटर तेल माझ्या दर महिन्याला विकल्या जायचं. आज मी जवळपास 35 ते 40 लिटर तेल रोज विकतो आणि सोबतच जे ऑर्गॅनिक जे शेतकरी आहेत ते मला तुरीची डाळ, गहू, तांदूळ, हळद, तिखट, गूळ, हनी असे जे छोटे-छोटे व्यावसायिक आहेत आणि जे शेतकरी आहेत हे माझ्याकडे ते त्यांच्या वस्तू विक्रीस आणून द्यायला सुरुवात केली. मग त्यातून मग मी लोकांचा माझा उद्देश एकच होता, की लोकांना मी चांगल्यात चांगली वस्तू त्यांना कसं प्रोव्हाईड करू शकतो. या माध्यमातून मग मी तो हळू विचार केला आणि आता अशी परिस्थिती आली, की चंद्रपूरमधूनच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील तहसीलमधून पण आपल्याकडून ग्राहक येतात तेल विकत घेण्यासाठी आणि बऱ्याचशा ग्राहकांना आपण त्यांना पार्सलनी पाठवतो. तर हळू आपला कामाचा व्याप वाढून राहिलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या बाजूचे जिल्हे म्हणजे भंडारा, नागपूर, वर्धा, गडचिरोली आणि भंडारा इथूनही काही लोकं येतात आणि तेल घेऊन जातात आणि ते दर महिन्याला किंवा मग त्यांना आम्ही त्यांना पार्सलनी पाठवत असतो. असं करत असताना तो माझा सेल आता हळू वाढत गेला. मी रोज 40 लिटर तेल विकतो म्हणजे माझं टर्नओव्हर जवळपास 2 ते $2.25 लाखाचं माझ्या महिन्याचा टर्नओव्हर होऊन राहिलेला आहे आणि हळू ह्या सेगमेंटमध्ये मी समोर जाऊन आता काम करण्यास सुरुवात केली. जे आता या प्रॉडक्टसोबतच मग कमोडिटी मार्केट म्हणजे गहू, तांदूळ, तुरीची डाळ आणि अदर जे प्रॉडक्ट आहेत जे ऑर्गॅनिक शेतकरी जे उत्पादन करतात त्यांना विकून देण्यासाठी आपण मदत करतो आणि ऑर्गॅनिक भाजीपाल्याचं सुद्धा आपण हळू आपण काम सुरू करतो आणि तेलामध्ये तर आता आपण ते तर करूनच राहिलो, पण सोबतच आपण फॉरेनला पण एक्सपोर्ट करण्याच्या आपण त्या मार्गावर म्हणजे मलेशिया आणि दुबईला पण आपलं तिथे बोलणं सुरू आहे. तिथे कनेक्शन होणं सुरू आहे, बोलणं सुरू आहे आणि लवकरच आपण आता तिथे त्यांना आपण तेल पाठवणार आहोत आणि आज आपल्याकडे खूप रेंज वाढलेली आहे आपल्या तेलाची. मी एक सुरुवात केली होती फक्त एका तेलापासून, शेंगदाणा तेलापासून. आज मी शेंगदाणा, जवस, करडई, सूर्यफूल, नारळ, मोहरी, तीळ हे सगळे तेल मॅन्युफॅक्चरिंग करतोय आणि या सगळ्या तेलाची खूप छान डिमांड आहे आणि खूप छान पद्धतीने ते विकल्या जातं. मला सांगायचं एक आहे, की एक साधारण मध्यम कुटुंबातला एखादा मुलगा जर हे करू शकतो, तर हे तुम्ही पण करू शकता आणि त्यासाठी पेशन्सची आवश्यकता आहे, मेहनतीची आवश्यकता आहे. फक्त पेशन्स राहून काम होणार नाही, तर सतत मेहनत करण्याची इच्छा असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जे काम करतो त्याच्यावर आपल्याला प्रेम असायला पाहिजे. त्या कामाबद्दल जर प्रेम असेल तर ते काम आज नाही उद्या नाही परवा हे सक्सेस होतंच. फक्त त्या कामाला सातत्य ठेवणं आवश्यक आपल्याला पाहिजे. तर हा माझा एक मेसेज आहे आणि वी कॅनने मला बोलण्यासाठी खूप छान संधी दिली, एक चांगला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला. त्यामुळे मी वी कॅनचे मनापासून आभार मानतो. थँक यू.